हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवलं आपण बोरकूट. तर चला मला सांगा कोणी कोणी हे बोरकूट खाल्लेलं आहे. मी शाळेत असताना तर मी खूप सारं असं बोरकूट खाल्लेलं आहे. आमच्या शाळेसमोर 1 ते 2 रुपयाला हे बोरकूट मिळायचं. तर चला आज मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतलेली होती मी सुकलेले 1 वाटी बोरं, नंतर 1 वाटी गूळ घेतला होता. नंतर इकडे ठेवायचं पातेल्यात घालायचं पाणी, आणि पाणी गरम झाले की त्यात सुकलेले बोरं घालायचे आणि बोरांना आपण इथं बॉईल करून घेणार आहे 2 ते 3 मिनटं. आणि हे बॉईल केल्याने असे टंब फुगून येतात, त्यासाठी आपल्याला हे बोरं बॉईल करायचे आहे इथं. नंतर इथं छान असा उकळ आला होता आपल्या पाण्याला, आणि नंतर बोरं पण टंब असे फुगले होते. नंतर साईडला ठेवून द्यायचे आणि बोरं गरम पाण्यातच ठेवायचे थोड्या वेळ करता. नंतर ठेवायची इकडे कढई तापायला, त्यात घालायचा गूळ 1 वाटी आणि थोडं 1 ते 2 चम्मच पाणी घालायचं. आणि नंतर इथं गूळ विरघळून घ्यायचा चांगला, म्हणजेच पाक तयार करून घ्यायचं गुळाचं. आणि 2 ते 3 मिनटं गुळाचं पाक व्यवस्थित करून घ्यायचं इथं. नंतर इथं बोरामधलं जे पाणी ते गाळून घ्यायचं आणि नंतर पाकामध्ये सोडायचे बोरं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर 2 ते 3 मिनटात आपले हे बोरकूट इथं तयार झालं होतं. आणि शाळेत असताना तर आम्ही खूप असं हे एन्जॉय केलेलं आहे बोरकूट. आणि आता बोरांचं सीझन चालू आहे, एकदा नक्की ट्राय करा. आणि बोरं पण आपले टंब फुगले होते. नंतर घ्यायचं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. बोरकूट हे व्यवस्थित तयार झालं होतं आता, आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि छान असा कलर आला होता आपल्या बोरकूटला. आणि एकदा नक्कीच मुलांना पण द्या. आपल्या लहानपणीच्या काही आठवणी मुलांसोबत पण शेअर करा. आणि तुम्हाला ही बोरकूट रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.